बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहावरून रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांनंतर आता जोरदार राजकीय वाद सुरू झालेला आहे। रामदास कदम यांनी आरोप केले आणि त्यानंतर अनिल परब यांनी थेट रामदास कदम यांच्या पत्नीवरून आरोप केला। मात्र याला प्रत्युत्तर देण्यासाठी रामदास कदम यांनी थेट पत्नीलाच पत्रकार परिषदेत हजरही केलं। पाहूयात। 93 साली तुझ्या आईने का आत्महत्या करायचा प्रयत्न केला, स्वतःला का जाळून घ्यायचा प्रयत्न केला, याची चौकशी कर। ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्या का करायचा प्रयत्न केला, स्वतःला का जाळून घ्यायचा प्रयत्न केला, जाळलं। आजही तिकडे खेडमध्ये साक्षीदार आहेत घटनेचे। मी उभे असताना माझा पदर त्या स्टोवरती पडला आणि त्यामुळे तो मी असं हे करताना स्टोव उडाल्यानंतर तो स्फोट झाला आणि त्याच्यातही मी भाजली। त्यांनी असं करायचं शक्यच नाही ना, आणि ते का असं करतील? 8,000 मराठी माणसांना साखळीत बसून दम देऊन तुम्ही तुमचे घर खाली करून घ्या, तुम्हाला सगळ्यांना मी फ्लॅट देईन। आणि या 8,000 लोकांना तिथून खाली गेलं, फक्त 1 वर्षाचं भाडं दिलं आणि त्यानंतर गेले 9 वर्ष ही सगळी माणसं, मराठी माणसं ही मुंबईच्या बाहेर आहेत। हा नगाधम अनिल परब पैसे खाण्यासाठी बिल्डरांचं पाय चाटतो, हा चाटू, हा नगाधम, हा नीच, हा भडकाव। कुणाला तू म्हणतोयस? झेंडू बाम रामदास कदम झालाय जाम। झेंडू बाम रामदास कदम, अहो खाल्लेल्या मिठाला जरा जागा। तिकडे त्या शहाजानी पत्नीसाठी चक्क ताजमहल उभा केला आणि तुम्ही काय केलं हो? अहो तुमच्या पत्नीसाठी चक्क बाया नाचवण्यासाठी डान्स बार काढले। तुम्ही डान्स बार खोलण्याऐवजी तमाशाचा फड खोला आणि त्यात नाचाची भूमिका तुम्ही बजावा, कारण तुम्ही राजकारणाला कलंक